कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, कार्य और समय ह्याच्यावरचं पहिलं पार्ट बघितलं होतं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे, कार्य और समयच. काल आपण 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्तीचे काम बघितले होतं. काम करायला किती व्यक्ती लागते, 2 व्यक्ती. कधी किती लागते, 3 व्यक्ती. आता काम बघायचे आहेत, व्यक्ती तेच, काम तेच, पण आता काम कशामध्ये येतात माहिती आहे का, तर भागामध्ये येतात. काम कसे येतात, भागामध्ये. म्हणजे उदाहरणामध्ये जसं की आता पुढचं टाईप कोणतं होतं, काम भागों में बांटा जाएगा. जर समजा आता आपल्याला माहित होतं की काम एकच कराले, काम किती कराले, एक कराले. आता काय म्हणालो मी, तर काम एक करत नसून 1/3 काम कराले किंवा 2/3 काम कराले, असे काम येतात. जसं की उदाहरणामध्ये थोडस त्याची कॉन्सेप्ट बघा. पहिल्यांदा काय, जसं की उदाहरणार्थ एक काम तर आपल्याला माहित आहे. जर समजा एक व्यक्ती एक काम 15 दिवसात करायला, इथवर तर ठीक होतं. आता जर समजा मी असं म्हणलो की एखादा व्यक्ती 1/2 भाग काम, किती काम, 1/2 भाग काम, 1/2 भाग काम समजा 10 दिवसात पूर्ण कराल. किती दिवसात पूर्ण कराल, तर 10 दिवसामध्ये. ओके. आता मला सांगा, आता काम पहिल्यांदा अगोदर आपल्याला माहित राहावं की किती काम आहे. पूर्ण काम म्हणलं तर एक काम येते पूर्ण. आता आपल्याला काम किती दिलंय, 1/2 भाग काम. पूर्ण काम दिले का, दिलं नाही. 1/2 भाग काम करायला 10 दिवस लागायचे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक कॉन्सेप्ट समजावं लागेल की पूर्ण काम करायला त्याला किती दिवस लागले, हे पहिल्यांदा काढता यावं लागेल. जसं की इथं किती भाग काम झाले, अर्धा भाग. बरोबर, अर्धा भाग 10 दिवसामध्ये. जर समजा मी पूर्ण एक भाग जर म्हणलो, किती भाग काम, एक भाग. कारण टोटल भाग किती राहणार, एक भाग पैकीच डिवाइड केलेलं राहते. एक भाग काम करायला किती दिवस लागतील मला सांगा. तर थोडस, अर्ध काम करायला 10 दिवस, पूर्ण काम करायला 20 दिवस. पूर्ण काम करायला किती दिवस, 20 दिवस. आता हे काढायचं कसं, आता आपल्याला इथं समजलंय की 1/2 भाग, अर्ध काम 10 दिवसात, मग पूर्ण काम 20 दिवसात आपल्याला समजलंय. पण जर 2/3 भाग काम किंवा 4/5 भाग काम असं जर आलं असतं तर प्रॉब्लेम झाला असतं. मग त्यासाठी कॉन्सेप्ट कोणती आहे, 1/2 भाग. 1/2 भाग किती दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये. जर समजा मला पूर्ण एक भाग किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे जर काढायचं असेल तर काय करणार आपण बघा. छेदस्थानी जे 2 आहे, छेदस्थानी इथे किती आहे, 2 आहे. ह्या संख्येला फक्त आपण पलीकड टाकायचं. म्हणजे ह्या साईडला फक्त 1 उराव, त्या साईडला किती उराव, 1 म्हणजेच काय, तर पूर्ण एक भाग. जर समजा इथं जर मला एक भाग ठेवायचा असेल तर या भागिलेमध्ये 2 ज्या वेळेस ते पुढे जाते कशामध्ये जाणार आहे, गुणिलेमध्ये. मग ह्या ठिकाणी किती उरल, 1 बरोबर 10 ला 10. फक्त या भागिलेमधल्या 2 ला पलीकड टाकायचं. 10 गुणिले 2, 10 2 किती आले या ठिकाणी, 20. म्हणजे पूर्ण काम करायला किती दिवस लागतील या ठिकाणी, तर 20 दिवस. किती दिवस लागले, तर 20 दिवस. जसं की आता मी काय म्हणालो माहिती आहे का, 3/4 भाग काम करायचं. किती भाग काम करायचं आहे, 3/4 भाग काम. 3/4 भाग काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल, समजा इथं 12 दिवसामध्ये पूर्ण होईल. किती दिवसामध्ये, 12 दिवसामध्ये. आता मला काय करायचं होतं, तर पूर्ण भाग म्हणजे एक टोटल भाग किती दिवसामध्ये पूर्ण होईल जर काढायचं असेल तर एक काम करायचं. आताच मी काय सांगत होतो, 3/4 भाग काम 12 दिवसात. 3/4 भाग काम किती दिवसामध्ये, 12 दिवसामध्ये. टोटल एक काम काढायचं आहे मला. आता याचे 2 मेथड आहेत. 2 मेथड कोणते आहेत, इकडं काय टाकायचं म्हणून फक्त इथं एक शिल्लक राहावं, बाकी सगळी पार्टी तिकडं. एक तर हे, किंवा जर दुसरी जर मेथड पाहिजे असेल, पूर्ण दिवस जर काढायचे असतील, 3/4 भाग काम, 3/4 भाग काम 12 दिवसात होणार. जर टोटल जर काम काढायचं असेल तर एक टेक्निक वापरायचं. कोणती टेक्निक आहे ते, 12 दिवस लागेल त्यांना, 12 दिवसला 12 दिवस. आता किती भाग काम होतं, 3/4 भाग काम होतं. जेवढं पण काही भाग आहे त्याचं उलट करायचं. त्याचं काय करायचं, उलट म्हणजे कसं, 12 आहे, 12 गुणिले 3/4 भाग कामाला उलट केल्याच्या नंतर काय ते 4/3. 4/3 किती येणार आहे, 3. मग आता मला सांगा, पूर्ण काम करायला किती दिवस लागतील, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12. 4 गुणिले 4 केल्याच्या नंतर किती दिवस येतील, इथं 16 दिवस. म्हणजे हे जे 16 दिवस आहे हे टोटल काम करायला लागतील. 3/4 भाग काम 12 दिवसात होऊ लागतं. मग आता टोटल पूर्ण काम करायला किती दिवस लागतील, 16 दिवस लागतील. एक तर हे मेथड म्हणजे भागाला उलट करायचं आणि दिवसासोबत गुणायचं, टोटल दिवस लागून जाते. किंवा
जसं की 3/4 भाग आहे, 3/4 भाग काम करायला 12 दिवस लागले. आपल्याला फक्त एक भाग काम करायचं. किती भाग काम? एक भाग. मग एक भाग काम काढायचं असेल तर या ठिकाणी मला फक्त एक ठेवावं लागेल. आता मी समजण्यासाठी इथं काय करतो, गुणिले 1 करतो. गुणिले 1 केल्याच्या नंतर कामामध्ये काही फरक पडेल का? 3/4 गुणिले 1 केल्यावर 3/4च येते. पण या ठिकाणी मी 1 का ठेवालो, तर आपल्याला एक भाग काम करायचा आहे ना. मग हे जे गुणिले मध्ये संख्या इकडे जेव्हा जाते कशात जाणार आहे? भागिले मध्ये जाणार. बरोबर. मग आता इथं आले अपूर्णांक. 3/4 काय आले? 4 आले. 3/4 जेव्हा पलीकडे जाणार अपूर्णांकाचं उलट मध्ये रूपांतर होते. कसं होऊन जाते ते? उलट. म्हणजे या ठिकाणी जर 1 जर मी जशाला तसं ठेवलो, बरोबर 12 दिवसला 12 दिवस 3/4 जेव्हा पलीकडे जातात काय होणार आहे? 3/4चं उलट होणार आहे. म्हणजेच काय? गुणिले 4/3. 3 1 3, 3 चौक 12, 4 चौक 16. म्हणजे दोघांपैकी कोणती सुद्धा मेथड वापरता येते. कळलं का? एक तर भागाला उलट करून दिवसासोबत गुणायचं, किंवा हे सुद्धा सेम मेथड आहे. फक्त हे 4 भागिले मधलं गुणिले मध्ये 3 वरी होतं म्हणजे खाली जाणं, या प्रकारचं. आता क्वेश्चन बघा इकडं. काम भागों में बांट जाएगा. जसं पहिलं क्वेश्चन आहे बघा इकडं. क्वेश्चन क्या होता है? ए एक कार्य का 1/3 भाग 1/3 भाग 5 दिन में और बी उसी कार्य का 1/2 भाग 10 दिन में कर सकता है, तो दोनों मिलकर कार्य को कितने दिन में पूरा कर सकेंगे. आता काम इथं पूर्ण दिले का? देना चले. कसं द्याले काम? भागामध्ये द्याले. मग भागाचं रूपांतर आपल्याला पूर्ण भागामध्ये काढता येते. कसं काढायचं? एक वेळ चेक करा. ए एक कार्य का सगळ्यात अगोदर दोनों मिलकर जर काढायचं असेल तर ए किती दिवसात पूर्ण काम करायला आणि बी किती दिवसात पूर्ण काम करायला, हे पहिल्यांदा सापडावं लागेल. आता हे भागामध्ये आहेत, पहिल्यांदा आपण पूर्ण काम काढू. म्हणजे एचं पूर्ण काम किती येते मला सांगा. ए बरोबर मी का आता सांगितलं होतं की भाग जे आहे 1/3 आहे की नाही, जर पूर्ण जर काम काढायचं असेल 1/3 ला उलट करायचं. 1/3 ला उलट केल्याच्या नंतर काय होते? 3/1 येणार आहे. आणि गुणिले काय करायचं? दिवस किती लागले होते त्याला? 5 दिन. बस. आणि हे गुणाकार केल्याच्या नंतर जे बी काय येते ते ए ला पूर्ण काम करायला लागणारे दिवस असते. बरोबर. आता नेक्स्ट. आता नंतर कोण आहे? तर बी. बी उसी कार्य का 1/2 भाग म्हणतोय. 1/2 भाग काम 10 दिन में. बरोबर. 1/2 भाग काम 10 दिन में. मग पूर्ण काम जर काढायचं असेल, पूर्ण काम कसं काढायचं? 1/2 ला काय करावं लागेल मला? उलट. म्हणजेच काय? 2/1. आणि गुणिले नंतर काय करायचं? किती दिवस लागले होते? 10 दिवस. किती दिवस लागले होते? 10 दिवस. आता हे जे 5 दिन आणि 10 दिन दिलंय, हे कोणते दिन दिले माहिती का? हे 1/3 भाग 5 दिवसात होईल. ते टोटल काम 5 दिवसात होईल का? नव्हतं. कळलं का सगळ्याला? आता एक काम करा. नंतर ते 1/2 भाग काम 10 दिवसात. मग पूर्ण काम करायसाठी आपण काय केलं? भागाला उलट केलं. 2/1 गुणिले काय? दिवसानं गुणून टाकून दिला. 10 ला 10. आता ए ला पूर्ण काम करायला किती दिवस लागले? एक वेळ चेक करा. भागिले मध्ये 1 याचा विषय संपला. 3 गुणिले 5 करा. 3 5 15. ए ला किती दिवस लागले? टोटल 15 दिवस. आता बी ला त्याच प्रकार. आता बघा इकडे थोडस. 2 गुणिले 10 केल्याच्या नंतर किती येणार आहे? 10 दोन्ही 20 दिवस. म्हणजे ए ला पूर्ण काम करायला 15 दिवस आणि बी ला पूर्ण काम करायला तेच 20 दिवस. बरोबर. आता काय करणार आपण? दोघं मिळून म्हणतोय. दोघं मिळून ज्यावेळेस येणार तर सगळ्यात अगोदर काम समजावं लागेल आपल्याला की काम किती आहे. काम म्हणजेच काय? कालच सांगितलं होतं की लसावी काढायचं. काम म्हणजेच काय? तर लसावी काढायचं. कोणाची काढायचं? 15 आणि 20 ची लसावी. 15 आणि 20 ची लसावी. सेम प्रोसेस. 15 या ठिकाणी 20 आहे. एक तर रेषा मारा असं. 5 न भाग द्या. 5 त्रिक 15, 5 चौक 20. आता 4 आणि 3 राहिले. पहिल्यांदा 3 न नंतर 4 न भाग द्यायचं. म्हणजे गुणाकार काय येणार आहे? 5 3 जा 15, 15 चौक 60. लसावी किती आला या ठिकाणी? तर 60 काम आलं. 60 काम तर समजलं. आता नेक्स्ट स्टेप कोणती आहे बघा इकडे. काम तर काढल्या टोटल. त्याच्यानंतर आता काय करायचं असते? क्षमता. क्षमता कशी सापडते? 15 न इकडे भाग द्यायचं म्हणून 15 न भाग द्या. 15 4 जा 60 म्हणजे 4 काम. ह्याची एका दिवसात काम करायची क्षमता किती आहे? तर 4च काम करू शकते. वापस 20 न तिथं भाग द्या. ह्याची क्षमता किती घडते? 20 3 जा 60. 3 काम करायचे. किती दिवसाला? एका दिवसाला. आता काय क्वेश्चन मध्ये काय विचारते? दोनों मिलकर कार्य को कितने दिन में पूरा कर सकते. मग काम किती आहे टोटल? 60 काम. 60 काम करायचं होतं. 60 वरी आलं भागिले मध्ये. दोघं मिळून करायचं का एकटं करायला? दोघं मिळून. दोघं मिळून म्हणजे कोण कार्य करते? ए आणि बी. ए ची क्षमता किती आहे? 4. बी ची क्षमता किती आहे? 3. दोघं मिळून 4 + 3. 60 ला 60 भागिले 4 + 3 किती येणार आहे या ठिकाणी? 7. म्हणजेच
60/7 दिवस. एक तर याला असं लिहायचं 60/7 दिवस किंवा 7 न वरी भाग घालायचं. 7 8 56. किती शिल्लक राहिले या ठिकाणी 4. वरी 4 आणि खाली या ठिकाणी किती येणार आहे, जे शिल्लक राहिले ते वरी येणार आणि छेदस्थानी किती होतं तर 7. 8/4/7 दिन. दोघांपैकी एक उत्तर म्हणजे. कळलं सगळ्याला. जर भागामध्ये जर दिलं, जर पूर्ण जर भाग किती दिवसामध्ये जर काढते असं जर विचारलं असेल तर पहिल्यांदा त्या भागाचं काय करायचं, उलट करायचं आणि दिवसाला गुणून टाकून द्यायचं. त्याच प्रकारचं आता पुढचं गणित कसं आहे बघा. जसं की हे गणित आहे त्याच टाईपचं आहे. कसं सोडवायचं बघा इकडे. राम एक कार्य का 2/5 भाग कितने दिन में 10 दिन में और श्याम उसी काम का 4/5 भाग 12 दिन में पूरा कर सकता है, तो दोनों मिलकर कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. सेम प्रोसेस. जर समजा भागामध्ये जर आलं त्यावेळेस आपल्याला टोटल काम किती दिवसात पूर्ण करतील हे काढावं लागेल. कसं काढायचं बघा इकडे. पहिल्यांदा कोण होता राम. पहिल्यांदा आला राम. आला इकडे आहे का आता 2/5 भाग. किती 2/5 भाग काम 10 दिन में. कितने दिन में 10 दिन में. पूर्ण काम कसं करायचं, उलट करायचं. कशाला उलट करायचं, भागाला उलट करायचं. किती भाग काम म्हणलं होतं 2/5 म्हणलं होतं की नाही. पूर्ण मला काढायचं आहे म्हणून मी काय केलं 5/2 आणि गुणिलेमध्ये काय करायचं 10 दिन में. जेवढे बी काही दिवस लागतील की नाही पहिल्यांदा जुने ते 10 दिवस इथं टाकायचे. हे गुणाकार केल्याच्या नंतर जे बी काही येईल ते टोटल काम करायला त्याला तेवढे दिवस लागतील. आता सेम रामच्या नंतर कोणता श्याम. या ठिकाणी आला श्याम. श्यामचं पण कोणता आहात बघा 4/5 भाग 12 दिवसामध्ये. बरोबर आहे. मग पूर्ण काम करायला पहिल्यांदा भागाला उलटे केल्या. 4/5 ला काय केलं मी तर 5/4. त्याच्यानंतर गुणिले काय येणार आहे इथं 12 दिन 12. आता वरी एकदा कॅल्क्युलेशन करायचं. 2 × 2 2 पंचे 10 5 5 म्हणजे याला 25 दिवस आणि या ठिकाणी 4 × 4 4 त्रिकम 12 5 3 15 दिवस. म्हणजे रामला टोटल काम करायला 25 दिवस आणि श्यामला 15 दिवस. आता मला सांगा टोटल काम दोघं मिळून करायचं आहे. दोघाला मिळून करायचं टोटल काम. पहिल्यांदा काय काढले आपण टोटल काम काढून घेतो लसावी काढून. 25 आणि 15चा लसावी काढायचा. बघा इकडे या ठिकाणी 25 नंतर आहे 15. 5 न भाग जाते का दोघाला जाते. 5 5 25 5 3 15. आता 5 आणि 3 राहिले. दोन्ही मूळ संख्या आहेत. पहिल्यांदा 5 नंतर 3 मग गुणाकार होणार. 5 × 5 5 5 25 25 × 3 25 त्रिक 75. 75 हे काय असणार टोटल आता हे काम. 75 काय असणार ते टोटल काम. बरोबर. आता इकडे आता काम तर काढले. आता क्षमता. आता काय काढायचं क्षमता. कसं 25 ने भाग द्या. 25 3 75 3 काम. सेम प्रोसेस 15 न भाग द्यायचं कशाला 75 ला. 15 5 75 5 काम. बरोबर. आता दोनों मिलकर कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. काम किती होतं 75 काम. काम किती होतं तर 75 काम वरी आणि भागिलेमध्ये कोण येणार होतं राम आणि श्याम दोघं मिळून दोनों मिलकर. दोनों मिलकर जर म्हणत असेल दोघांची क्षमता किती होते 3 + 5. दोघांची क्षमता प्लस करावं लागेल मला. 3 + 5 75 ला 75 भागिले 5 + 3 किती येणार आहे इथं 8. 75/8 दिन. एक तर हे उत्तर किंवा ऑब्लिक मध्ये काढायचं. 8 न वरी भाग द्या. 8 9 72. 9चा पूर्ण भाग बसला 8 9 72. इथं शिल्लक किती राहिले 72 म्हणजे अजून 3 शिल्लक आहेत बघा. जेवढे बी काही शिल्लक आहेत तेवढे वरी आणि भागिलेमध्ये काय छेदस्थानी किती होते 8. 9.3/8 दिन. दोघांपैकी एक. समजलं एवढं बघा. आता नेक्स्ट जसं की आता हे क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी 1/2 म्हणा 1/4 म्हणा 2/3 म्हणा. आता काय म्हणते तर 60% भाग. किती टक्के भाग 60% भाग. पहिल्यांदा इकडे आहे का ये किसी कार्य का 60% भाग म्हणजे ए बराबर किती टक्के भाग म्हणताय 60% भाग. 60% भाग याचा अर्थ समजाव की 60 भागिले 100 राहते. किती राहते 100. बरोबर. 60% भाग म्हणजे किती 60 भागिले काय असणार आहे 100 भाग असणार. 60/100.
आता पहिल्यांदा कट करा, हे 0 हे 0, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, म्हणजे हे 3/5 भाग. आता हे कशामध्ये आलं? भागामध्ये आलं. जरी टक्केवारीमध्ये दिला असेल पहिल्यांदा भागामध्ये आणायचं. 3/5 भाग काम किती दिवसात? 18 दिवसात. किती दिवसात? 18 दिवसात. पण हे 3/5 भाग काम 18 दिवसात होईल. याचं पूर्ण काम किती दिवसात होईल समजाले का? अजून काढलं नाही. आता मग काढायचं कसं याचं पूर्ण काम? बघा इकडं, एला ए जेवढे बी काही भाग आहेत त्याला काय करायचं? उलट. म्हणजे 3/5 होतं, याला 5/3 करा, 5/3 आणि गुणिले काय करायचं इथं? 18 करायचं. आता एक वेळेस चेक करा की याला पूर्ण काम करायला किती दिवस लागले? 3 एक 3, 3 संग 18, 5 सक 30. याला पूर्ण काम करायला किती दिवस लागले? 30 दिवस. आता राहिला बी. आता कोण राहिलं? बी. आता पुढे काय म्हणते बघा इकडं, बी उसी कार्य को 15 दिन में कर सकता है. बीचं डायरेक्ट काम दिले. बीचं डायरेक्ट काम किती आहे? 15 दिवस. बी बराबर किती आहे? 15 दिवस. क्वेश्चन कसा आहे? दोनों मिलकर कार्य को कितने दिन में पूरा करेंगे? दोनों मिलकर म्हणाले, दोघांची लसावी काढा पहिल्यांदा. 30 आणि 15ची लसावी. मोठी संख्या कोणती आहे? 30 आहे. 15 भाग चाललंय का त्याला? चाललंय भाग, म्हणजे लसावी किती आली या ठिकाणी? 30. लसावी किती येते? 30. किंवा 15 आणि 30 आहे या ठिकाणी उभी रेष. 15 भाग दिलो पहिल्यांदा. 15 एक 15, 15 दोन्ही 30. शिल्लक किती राहिले? 2 राहिले. 15 गुणिले 2 करा, 15 दोन्ही किती येणार या ठिकाणी? तर 30. लसावी किती आला? 30 काम. लसावी किती आला या ठिकाणी? तर 30 काम. लसावी सापडली, क्षमता काढा आता. 30 ना तिथं भाग दिल्याच्यानंतर 30 एक 30, 1 काम. वापस 15 ना तिथं भाग द्या, 15 दोन्ही 30, 2 काम. टोटल काम होतं 30. 30 काम करायला कोण वाळतं? दोनों मिलकर. दोनों मिलकर म्हणजे कोण? ए आणि बी. याची क्षमता ए, बी ची क्षमता 2. 1 अधिक 2 करायचं. 1 अधिक काय? 2. 30 ला 30 भागिले 2 अधिक 1 किती येणार या ठिकाणी? 3. 3 न वरी भाग द्या, 3 एक 3, 3 दही 30. कितने दिन? 10 दिन. बघा इकडे, कितने दिन में पूरा करेंगे? 10 दिन में. आता नेक्स्ट, आता काम छोड़कर जाने वाले सवाल. जसं की उदाहरणार्थ, आवाज. आता टाइप कोणता आलाय? काम छोड़कर जाने वाले सवाल. म्हणजेच कसं राहते सांगतो इकडे का, एक व्यक्ती राहते ए, दुसरा व्यक्ती कोणता? बी. ए आणि बी दोघं काम करायला चालू करायचं, बरोबर आहे. आता काम छोड़कर जाने वाले सवाल कसं राहते इकडे का, दोघं व्यक्ती काम करायला चालू केले. जसं की मी काय म्हणलो, एक घर बांधायचं होतं, एक घर बांधायचं होतं, मी दोघाला काम चालू करा म्हणलो. कोणाकोणाला? ए आणि बी ला. दोघंही बिचारे आले, फर्स्ट क्लास पैकी आले, दोघंही काम करायला चालू केलं. पण काम चालू झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसाला ए काय तर काम सोडून निघून जाते. याला काय तर काम आलेलं राहते, ए काय केला? काम सोडून निघून गेला. मग आता राहिलेलं काम आता कोण करेल? बिचारा बी वर पडलं. मग आता जे शिल्लक काम राहते ते बी किती दिवसात पूर्ण करल? अशा टाइपचे क्वेश्चन होतात. याला काय म्हणतात? तर काम छोड़के जाने वाले सवाल. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काम छोड़कर जाने वाले सवाल मध्ये किती प्रकार आहेत? 2. एक तर स्टार्टिंग पासून, म्हणजे काम जिथून सुरू होणार आहे तिथून काम सोडल, किंवा शेवटून 4 दिवस अगोदर येणं काम सोडून दिलं, ह्या टाइपचं म्हणून. दोघांपैकी एक राहील. कळलं का? आता इकडे का, एकतर समोरून काम सोडल किंवा शेवटून काम सोडल. आता याची टेक्निक काय? जर समजा समोरून जर काम सोडत असेल आणि जर शेवटून जर काम सोडत असेल, 2 टाइपचे गणित आहेत. तर त्याचं सोडवायचं कसं थोडं एक वेळेस चेक करायचं. आता जर कन्सेप्ट जर सांगायचं मला, इकडे बघा थोडंसं. जर समजा मी ए व्यक्ती आहे, एक व्यक्ती आहे बी. समजा ए ला 10 दिवस लागू लागते आणि बी ला तेच काम 15 दिवसात करू लागले होते. आता जर समजा आपण काय करणार, सगळ्यात अगोदर लसावी काढणार टोटल कामासाठी. लसावी किती येणार? 10 आणि 15चा 30 काम, बरोबर. किती काम आलं या ठिकाणी? तर 30 काम आलं. 10 ने इकडे भाग दिला, 10 3 जा 30, म्हणजे 3 काम आलं. एका दिवसामध्ये किती काम? 3 काम. 15 ने इथं भाग द्यायचं, 15 दोन्ही 30, 2 काम आलं. आता प्रश्नामध्ये काय म्हणा माहिती का, दोघं मिळून 3 दिवस काम एकत्र केले. किती दिवस काम एकत्र केले? 3 दिवस. जसं की ए प्लस बी दोघं मिळून किती दिवस एकत्र काम केले? 3 दिवस. आणि 3 दिवसानंतर ए काम सोडून निघून गेला, बरोबर. मग ए प्लस बी मला सांगा, पण ए प्लस बी ना 3 दिवस तर एकत्र काम केले होते, बरोबर आहे. जोडीनं 3 दिवस तर काम केले होते.
ए प्लस बी चे पहिल्यांदा 3 दिवसाचे काम काढावं लागेल आपल्याला. जसं की ए चं काम एका दिवसाला किती काम करताय 3 प्लस बी 2 बरोबर 3 अधिक 2 आणि गुणिले मध्ये किती दिवस काम चालू आहे 3 दिवस काम चालू बरोबर आहे. बघा इकडे आता जसं की ए ची क्षमता किती काम करायची होती 3 आणि बी ची क्षमता किती काम करायची होती 2. 3 अधिक 2 किती झाले टोटल 5 काम झाले. किती दिवसाला एका दिवसाला. असं त्या दोघांना किती दिवस काम केलंय 3 दिवस काम केले. 3 आणि 2 किती झाले या ठिकाणी 5. 5 गुणिले 3 5 3 जा 15. मला सांगा टोटल काम पैकी 15 काम झालं का. किती दिवसामध्ये झालं 3 दिवसामध्ये झालं. आता जे शिल्लक काम राहू लागले ते काम करायला कोण येऊ लागले तर बी येऊ लागले कारण ए काम सोडून निघून गेला 3 दिवसामध्ये बरोबर. मग आता 15 काम झालं. टोटल काम किती होतं 30. 30 मधले 15 काम तर संपले 3 दिवसामध्ये. मग आता इथे किती शिल्लक उरले 15 काम. किती काम उरले तर 15 काम. आता हे 15 काम करायला कोण येणार आहे एकटा बी. आता बी ची क्षमता किती होती 2 काम करायची म्हणजे 15 छेद काय येणार या ठिकाणी 2 येणार. 15 छेद 2 कळलं. आता एकतर समोरून सोडल म्हणलो किंवा शेवटून बी काम सोडल. आता याची टेक्निक कसं राहते सांगतो इकडे का. जर समजा स्टार्टिंग पासून जर काम सोडत असत म्हणजे 3 दिवसानंतर सोडायला तर त्यावेळेस काय करायचं 3 दिवसाचे जेवढे बी काही काम राहते केलेलं तेवढं वजा होणार आहे टोटल कामातून. टोटल काम 30 होतं बघा 3 दिवसाचं काम वजा झालं आणि भागिले मध्ये आता जे शिल्लक राहिले ते आपण काढले. आणि जर समजा शेवटून जर काम सोडत असेल की नाही त्यावेळेस काम काय करायचं तर जेवढंही काम झालंय तेवढं प्लस करायचं. तेवढं काय करायचं प्लस करायचं. आता त्या टाईपचं गणित आलं की मी सांगतो. सगळ्यात अगोदर समोरून जे सोडतात की नाही काम त्या टाईपचे कसे सोडायचे एक वेळेस चेक करा. जसं की आता हे क्वेश्चन आहे बघा इकडं. ए एक कार्य को अकेला 10 दिन में तथा बी अकेला 15 दिन में कर सकता है. दोनों मिलकर कार्य प्रारंभ करें. 3 दिन बाद बी कार्य छोड़कर चला जाता है तो शेष कार्य कितने दिन में पूरा होगा बरोबर. आता येतं इकडं पहिल्यांदा ए एक कार्य को अकेला कितने दिन में पूरा करता है 10 दिन में. पहिल्यांदा ए आला. ए ला किती दिवस लागल ते तर 10 दिन. इथवर बी समजलं. आता नेक्स्ट स्टेप काय बी चं बी काढून टाकून द्यायचं. बी अकेला 15 दिन में. बी ला किती दिवस लागल ते 15 दिवस बरोबर. इकडे आता बी ला किती दिवस लागल ते 15 दिवस. सेम प्रोसेस सगळ्यात अगोदर काम काढून घ्या. काम काढायला काय करावं लागेल मला लसावी काढावं लागेल. 10 आणि 15चा लसावी किती येणार आहे. मोठी संख्या 15 आहे. 10 न भाग चले का त्याला जायना चले. 15 ची दुप्पट करा 30 आली. 10 न भाग चले बघा 30 ला. लसावी किती सापडणार इथं 30. प्रत्येक वेळेस ती असं मांडणी उभी रेष मांडायची गरज पडू नये कारण तेवढं जास्त टाइम जाते आपलं. कारण 10 आणि 15 सोपं आहे 30 काम हे लक्षात राहा आपल्याला कळलं का. बघा 10 ना आता भाग द्या. 10 3 जा 30 3 काम झालं. वापस 15 ने तिकडे भाग द्या. 15 दोन्ही 30 2 काम झालं. ए एका दिवसाला 3 काम करेल बी एका दिवसाला 2 काम करेल. आता काय बोलायला बघा एक थोडस. दोनों मिलकर कार्य प्रारंभ करे. दोनों मिलकर कार्य प्रारंभ करे म्हणजे दोघंही एक साथ मिळून काम करायला चालू केले होते. 3 दिन बाद बी कार्य छोड़कर चला जाता है बरोबर. 3 दिन बाद कितने दिन बाद 3 दिन बाद कौन काम सोडून चले बी कार्य. 3 दिन बाद बी कार्य छोड़कर चला जाता है. आता एक काम करा मला सांगा पण ए अधिक बी आहे. ए अधिक बी आहे बरोबर. बी कधी का काम सोडणं पण 3 दिवस तर ते दोघं एकत्र काम केलेत बरोबर आहे. ए प्लस बी हे किती दिवस काम केलेत एकत्र 3 दिवस काम केले बरोबर आहे. गुणिले म्हणून काय केलं मी या ठिकाणी 3 केलो बरोबर आहे. 3 दिवसाचं पहिल्यांदा काम काढून घ्या. याचं किती आहे. ए ची क्षमता किती होती 3 काम करायची बरोबर प्लस बी ची क्षमता किती होती 2 काम करायची आणि असे किती दिवस काम केले 3 दिवस काम केले. 3 आणि 2 5 5 गुणिले 3 करायचं 5 त्रिक 15 काम झालं. 15 काम काय झालं किंवा ह्याला असं सुद्धा करता येते. कसं करता येते बघा इकडे सांगतो थोडस. क्षमता आपल्याला काही करून क्षमता काढायचा एकतर 15 काम करून नंतर 30 मधून वजा करून टाकू दे असंही जमते किंवा दुसरी मेथड कोणती आहे बघा इकडे थोडस. आता सगळ्यात अगोदर ए आणि बी दोघे मिळून किती दिवसात काम केले 3 दिवस काम केले बरोबर आहे. पहिल्यांदा मी काय केलं या ठिकाणी ए प्लस बी. ए प्लस बी दोघे मिळून किती दिवसात काम केले 3 दिवस काम केले. स्टार्टिंगला किती दिवस काम केले 3 दिवस म्हणून मी काय केलं गुणिले मध्ये काय केलं या ठिकाणी 3 केलो
बरोबर आहे. आता 3 दिवस काम झाल्याच्या नंतर आता जे बी काम सोडून गेला निघून, मग आता राहिलेलं काम कोण करणार आहे, ए वर येणार आहे. मग प्लस अजून काम पूर्ण झालं का एवढ्यामध्ये, झालं नाही, हे तर 3 दिवसाचं काम झालं. प्लस मध्ये अजून जे राहिलेलं काम आहे ते ए न केलाय, राहिलेलं काम ए न केलाय. पण ए न काम केल्याच्या नंतर किती दिवस लावला ए न माहित आहे का आपल्याला, इथं माहित नाही. म्हणून मी काय करू, इथं ए गुणिले याचे दिवस किती दिवस काम केलाय माहित नाही, म्हणून काय करू या ठिकाणी प्रश्नचिन्ह करू. मग बरोबर मध्ये किती काम होणार टोटल, आता 30 काम होणार. कारण पहिलेचे 3 दिवस, त्याच्यानंतर येणं शेष काम किती दिवसात केला माहित नाही म्हणून इथं प्रश्नचिन्ह आलं. टोटल काम असं किती झाली, तर या ठिकाणी 30 काम झालं. आता आपण काय केलं इकडे बघा, ए प्लस बी ची क्षमता टाकायची. ए प्लस बी ची क्षमता कशी आहे, ए ची क्षमता 3 प्लस बी ची क्षमता 2, असे किती दिवस काम केले, 3 दिवस काम केले. ठीक आहे, 3 आणि 2 5, वापस हे ए राहिले. ए ची क्षमता आपल्याला माहित आहे, ए ची क्षमता किती होती या ठिकाणी, तर 3 काम करायचे. 3 गुणिले त्या ठिकाणी दिवस माहित होते का, माहित नाही. मग या ठिकाणी प्रश्नचिन्ह जशाला तसं, बरोबरला बरोबर, 30 ला 30. 3 आणि 2 5, 5 गुणिले 3 केल्याच्या नंतर किती येते या ठिकाणी, तर 15. 15 प्लस 3 गुणिले प्रश्नचिन्ह जशाला तसं, बरोबरला बरोबर, 30 ला 30. पहिल्यांदा एक काम करा, हे जे काम होतं 15 काम, त्याला पहिल्यांदा तिकडून मायनस करायचं. इथे किती उरले मग, 3 गुणिले प्रश्नचिन्ह उरते, 3 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 30 ला 30 प्लस 15 जेव्हा पलीकडे जाते कशात गेले, मायनस मध्ये गेलं. 30 मधून 15 गेले, किती शेष राहिले इथं, 15. 3 गुणिले प्रश्नचिन्ह, हे दिवस आपल्याला काढायचे होते. हे गुणिले मधलं 3 जेव्हा पलीकडे जाते कशामध्ये जाणार आहे, तर भागिले मध्ये जाणार आहे. एक काम करा, प्रश्नचिन्हाला प्रश्नचिन्ह बरोबर, 15 ला 15 गुणिले मधलं 3 जेव्हा भागिले मध्ये आलं, 3 1 3, 3 5 15. किती दिवस येणार या ठिकाणी, तर 5 दिवस. किती दिवस लागतील, 5 दिवस. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे सांगतो तिकडे का, एकतर हे मांडणी करता येते, मांडणी जर केलं तर काय होतं, तर सेफ राहते. इथं काय होतं, ए प्लस बी गुणिले 3 केल्यानंतर राहिलेलं एक काम प्रश्नचिन्ह केलं होतं, म्हणजे किती दिवसात पूर्ण करते हे आपल्याला काढायचं होतं. बरोबर करत असं 30 काम होतं. एक तर अशी मांडणी करायचं, किंवा जर समजत असं दोन्ही मेथड तेच पडते, पण ते मेथड कोणते बघा एक वेळेस. पहिल्यांदा ए कार्य को अकेला 10 दिन में, बी 15 दिन में पूरा करता है. दोनों मिलकर कार्य प्रारंभ करे 3 दिन बाद. किती दिवस, पहिल्यांदा 3 दिवस एकत्र काम केले. पहिल्यांदा 3 दिवसाचे त्याचं काम काढून घ्यायचं. ए प्लस बी किती दिवस काम केले, 3 दिवस. ए ची क्षमता किती काम करायची आहे, तर 3 काम करायचे आहे. प्लस बी ची क्षमता किती आहे, तर 2 काम करायचे आहे. एका दिवसाला किती काम केले, हे 3 आणि 2 5 काम केले. 5 काम केले एका दिवसाला, असे किती दिवस काम केले, 3 दिवस. 5 3 जा 15, म्हणजे टोटल आता किती काम झाले या ठिकाणी, तर 15 काम झाले. आता जे शेष काम आहे 3 दिवसाच्या नंतर बी काम सोडून गेला, शेष काम ए करणार आहे. मग टोटल तर 30 काम होतं. आता शेष काम कसं काढायचं बघा इकडे, शेष बरोबर 30 कामातून किती काम वजा करायचं, हे 15 काम, कारण 3 दिवसाचं काम संपलं. 15 काम जेव्हा मी वजा करतो, 15 ला 15, शेष काम किती आहे या ठिकाणी मला सांगा, इथं 15 काम आहे. किती काम आहे या ठिकाणी, तर 15 काम आहे. आता हे 15 काम करायला कोण येणार आहे माहिती आहे का, बी कार्य छोडकर चला जाता है, शेष कार्य को कितने दिन में पूरा करेगा. या ठिकाणी शेष कार्य ए करणार होता, एक ऍड करायचं या ठिकाणी, शेष कार्य ए कितना दिन में पूरा करेगा. आता मला सांगा इकडे बघा, शेष काम किती राहिलं होतं, 15 काम बरोबर. 15 काम वरी येणार, जेवढे बी काही काम होतं करणार कोण करणार होतं, ए करणार होतं. शेष काम 15 काम राहिलं होतं, 15 काम करायला कोण आला, ए. ची क्षमता किती होती या ठिकाणी, तर 3 काम करायचे. याची क्षमता किती आहे, 3 काम करायची. या ठिकाणी 3 आलं. आता बघा इकडे 3 1 3, 3 5 15, कितने दिन, 5 दिन. कितने दिन येते उत्तर, 5 दिन. दोन्ही मेथड सेम आहेत. पहिल्यांदा तुम्ही 3 दिवसाचं काम करून मायनस सुद्धा करू शकता, किंवा पहिले जे मेथड मी आडवी मांडलो होतो त्या प्रकार सुद्धा काढता येते. आता ह्याच टाईपचं दुसरं गणित आहे, थोडंसं चेक करा. आता क्वेश्चन बघा, आता इकडं
एक्स अकेला एक कार्य को 30 दिन में तथा वाई अकेला 15 दिन में कर सकता है, दोनों मिलकर कार्य प्रारंभ करे और 5 दिन बाद एक्स कार्य छोड़कर चला जाता है, तो शेष कार्य वाई कितने दिन में पूरा कर सकता है? क्वेश्चन बघूया. पहिल्यांदा जे दोन दिले त्या दोघांचं पहिल्यांदा लिहून घ्यायला लागेल. एक्स अकेला म्हणले म्हणजे पहिल्यांदा एक्स आला, पहिल्यांदा काय आला या ठिकाणी तर एक्स आला, एक्स लिहून घेतल्या. एक्स अकेला एक कार्य को 30 दिन में, एक कार्य को कितने दिन में? 30 दिन में. मला सांगा एक्स ला किती दिवस लागायले? 30 दिवस. वाय अकेला 15 दिन में. आता एकटा वाय जवळ येऊ लागला आहे, एकट्या वायला किती दिवस लागायचे तर 15 दिवस. 15 दिवसला 15 दिवस. आता मला सांगा सगळ्यात अगोदर टोटल काम काढावं लागेल. टोटल काम कसं येतं तर लसावी काढून येणार. लसावी काढल्याच्या नंतर बघा इकडे 30 आणि 15चा लसावी किती येणार या ठिकाणी तर 30च येते, कारण मोठी संख्या कोणती आहे? 30 आहे. 15 न चले का एक वेळेस चेक करा भाग. 15 न चले. जर डायरेक्ट भाग जात असेल तर लसावी किती येणार आहे तर 30च येणार. या ठिकाणी काय आलं? 30 काम. 30 काम. टोटल काम किती आलं? 30. 30 न भाग द्या. आता 30 एक 30, एक काम, एक काम. त्याच्यानंतर 15 न भाग द्या तिथं, 15 दोन्ही 30, दोन काम. किती काम आले या ठिकाणी तर 2 काम आले. आता क्वेश्चन थोडंसं पुढे वाचायचं. दोनों मिलकर कार्य प्रारंभ करे और 5 दिन बाद यक्स कार्य छोड़कर चला जाता है. दोनों मिलकर कार्य प्रारंभ करे म्हणजेच काय? दोघे मिळून काम चालू केले ते. चला पहिल्यांदा एक्स प्लस वाय दोघे मिळून काम करायला चालू केले होते. एक्स प्लस वाय दोघाला प्लस केलो मी, दोघे मिळून काम करायला चालू केले होते. 5 दिन बाद किती दिवस काम केले? असे 5 दिन काम केले. किती दिवस काम केले? 5 दिवस. बरोबर. पहिल्यांदा 5 दिवसाचं तर काम काढावं लागेल आपल्याला. 5 दिवसाचं काम कसं येणार आहे बघा इकडं. एक्स एका दिवसाला किती काम कराल? एक काम कराल. प्लस वाय एका दिवसाला किती काम कराल? 2 काम कराल. म्हणजे दोघाला जर मी प्लस केलो एका दिवसामध्ये किती काम होईल? 3 काम होईल. 3 काम गुणिले किती दिवस असे? 5 दिवस. किती दिवस असे? 5. 5 3 जा 15. किती काम झालं असेल आता टोटल? 15 काम झालं असं. बरोबर. 15 काम झालं. आता त्याच्यानंतर पुढे चेक करा. एक्स कार्य छोड़कर चला जाता है, शेष कार्य वाय कितने दिन में पूरा करेगा? पहिल्यांदा शेष कार्य तर माहित राहावं लागेल, कारण 15 काम तर टोटल झालेलं आहे. आता शेष बरोबर किती निघते बघा. शेष बरोबर टोटल काम होतं 30. 30 मधून हे 15 काम संपलं. म्हणजेच काय? मायनस मी 15 केलो. शेष किती उरले? 15 काम. शेष किती काम उरलं तर 15 काम. आता शेष काम करायला, हे 15 काम करायला कोण येणार होता बघा इकडे थोडंसं. कारण एक्स कार्य छोड़कर चला जाता है, मग वाय कितने दिन में पूरा करेगा? वाय ची क्षमता किती आहे? तो आपल्याला जेवढं काही काम विचारलंय तेवढं वरी, आणि त्याची जे काम करा येणार आहे त्याची क्षमता खाली. कोण येणार होतं? वाय येणार होतं. वाय ची क्षमता किती आहे या ठिकाणी? 2 काम करायचे. म्हणजे 15/2 दिन डायरेक्ट उतरून जाते. किंवा त्यालाच 2 न वरी भाग द्या. बेस ते 14. इथे किती उरलाय? 1. 1 वरी लिहायचं शिल्लक आणि खाली काय लिहायचं या ठिकाणी? 2. 7/1/2 दिन. 7/1/2 दिन. आता पुढचं क्वेश्चन. बघा इकडे. राम एक कार्य को अकेला 20 दिन में तथा श्याम 30 दिन में और राधिका 10 दिन में पूरा कर सकते हैं. तीनों मिलकर इस कार्य को प्रारंभ करते हैं और 3 दिन बाद राम कार्य छोड़कर चला जाता है. शेष काम को श्याम और राधिका मिलकर कितने दिन में पूरा कर सकते हैं? आता इकडे आहे का थोडंसं. पहिल्यांदा आता पहिलं 2 व्यक्ती होते, आता किती व्यक्ती आले? 3 जण. तिघ कोण आहेत? पहिल्यांदा राम. पहिल्यांदा कोणाला या ठिकाणी? राम. नंतर श्याम. श्यामच्या नंतर और राधिका. राम, श्याम आणि कोण आहे नंतर? राधिका. इकडे आहे का थोडंसं. राम किती आहे? राम एक कार्य को अकेला 20 दिन में. कितने दिन में? 20 दिन में. श्याम 30 दिन में. श्यामला किती दिवस लागले तर 30 दिवस. त्याच्यानंतर राधिका 10 दिन में पूरा करते. मग राधिकाला किती दिवस लागले तर 10 दिवस. सेम प्रोसेस. पहिल्यांदा काय करायचं? टोटल काम काढायचं. टोटल काम किती? 20, 30 आणि 10चा लसावी. लसावी किती येणार आहे बघा इकडे थोडंसं. लसावी किती येणार आहे? 10 न 30 ला जाते का भाग? झालंय. 20 न जाते का 30 ला भाग? जायना चालेल. 30 ची दुप्पट करा. 30 ची दुप्पट 60. आता 60 ला 20 न भाग चाललंय.
20 त्रिक 60 आणि 10 भाग जाणारच आहे. लसावी किती आली या ठिकाणी तर आता 60 काम. किती काम? 60 काम. 60 काम तर आलं टोटल. आता क्षमता काढून घ्या. रामची क्षमता किती येईल? 20 3 जा 60 म्हणजे 3 काम. श्यामची 30 दोन्ही 60 2 काम. त्यानंतर राधिकाची क्षमता किती आहे बघा इकडं, 10 60 म्हणजेच 6 काम. हे बी समजलं. आता तुम्ही म्हणाल पुढे काय करायचं? आता पुढे काय करायचं थोडस बघा इकडं. तीनों मिलकर इस कार्य को प्रारंभ करते हैं. तीनों मिलकर म्हणजे कोण? राम प्लस श्याम प्लस राधिका तिघ मिळून काम करायला चालू केले. तीनों मिलकर इस कार्य को प्रारंभ करते और 3 दिन बाद राम कार्य छोड़कर चला जाता है. पण 3 दिवस ते एकत्र काम केले. बरोबर आहे. कोण कोण काम केलं? राम श्याम आणि राधिका. पहिल्यांदा त्या तिघाचे काम काढून घ्यायचं. 3 प्लस 2 प्लस आणि राधिकाची क्षमता किती होती? 6. या तिघांनी मिळून किती दिवस काम केलं माहिती आहे का? तर 3 दिन. किती दिवस काम केलं? पहिल्यांदा 3 दिन. 3 दिवसानंतर सोडून चलेत ते आपण पुढे काढायचं. पहिल्यांदा इथे चेक करा. 6 आणि 2 किती येतात या ठिकाणी? 8. 8 आणि 3 11. 11 गुणिले 3 म्हणजे किती येणार या ठिकाणी? 33 काम पूर्ण झालं. किती दिवसामध्ये झालं? 3 दिवसामध्ये. आता शेष काम आहे. किती काम आहे? शेष काम. आता इकडे बघा शेष किती असणार आहे या ठिकाणी तर टोटल होतं 60 काम. 60 काम मधून 33 काम तर झालं म्हणजे मायनस किती येणार या ठिकाणी? 33. मला सांगा आता शेष काम ह्या ठिकाणी किती उरल? 33 मध्ये जेव्हा 7 प्लस करते 40 नंतर पुढचे 20 बरोबर. 20 आणि 7 किती या ठिकाणी? 27. म्हणजे 27 काम शेष आहे बरोबर. 27 काम शेष. आणि आता हेच 27 काम करण्यासाठी किती काम करण्यासाठी? 27 काम करण्यासाठी कोण येणार आहे माहिती आहे का? कारण राम तर गेला तो काम को श्याम और राधिका मिलकर शेष काम को श्याम और राधिका मिलकर कितने दिन में पूरा कर सकते हैं? पहिल्यांदा श्याम प्लस नंतर कोण आहे? राधिका. 27 ला 27 छेदस्थानीवर श्याम प्लस राधिका. श्यामची क्षमता किती आहे? 2 काम आणि राधिकाची 6 काम. 2 अधिक 6 या ठिकाणी किती होतात या ठिकाणी तर 8 बरोबर. 27 छेद 8. आता एक काम करा 8 न वरी भाग द्यायचं. 8 3 जा 24 बरोबर. 8 3 जा 24. 3 न पूर्ण भाग गेला. शेष किती राहिले त्या ठिकाणी तर 3. उरलेले 3 वरी छेदस्थानी काय येणार? हे 8 खाली. 3.3 छेद 8 दिन. 3.3 छेद 8 दिन. आता हे काय होतं माहिती आहे का? तर समोरून काम सोडून चालला होता. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजली असेल. कोणती गोष्ट समजली असेल सांगतो इकडे का? की आपण समोरून किती दिवसानं काम सोडलेत तेवढं जे बी काही काम आहे ते आपण टोटल कामातून मायनस कराल का? स्टार्टिंगला समजा 3 दिवसानंतर काम सोडून गेले तर स्टार्टिंगच्या 3 दिवसाचे काम आपण काय कराल या ठिकाणी? मायनस कराल. मायनस करून मग नंतर शेष काम करायला कोण एवढाल तर ते पूर्ण करून उत्तर काढायचं. पण जर समजा मी जर असं म्हणलो स्टार्टिंगला काम सोडणार चालेत शेवटून काम सोडायत मग त्यावेळेस काय करायचं? इथं मायनस करायचं टोटल काम का प्लस करायचं? तर त्या टाईपचे गणित आहे. आता उदाहरणार्थ जसं बघा इकडे आता राम एक कार्य को अकेला 20 दिन में श्याम 30 दिन में पूरा कर सकता है. कार्य पूरा होने के 6 दिन पहले श्याम काम छोड़ देता है. कार्य पूरा होने के 6 दिन पहले श्याम काम छोड़ देता है तो प्रारंभ से कार्य पूरा होने में कुल कितना समय लगेगा? आता काय म्हणते माहिती का? काम पूरा होने के 6 दिन पहिले म्हणजेच काम कुठून सोडाले तर शेवटून सोडाले. याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचं थोडस. कन्सेप्ट कोणती आहे? सामने से काम छोड़ा जाए तो कुल काम में से घटाओ. कुल काम में से घटाओ. कुठून? ज्यावेळेस समोरून काम सोडते आणि जर समजा शेवटून जर काम सोडालं म्हणजेच काय? अंत से पहले काम
छोड़ा जाए तो उतना काम जोड़ दो। म्हणजे जर समजा समोरून जर काही दिवसानंतर काम सोडत असेल कोणी तर तेवढं काम काय करायचं मायनस करायचं, आणि जर समजा जर ती व्यक्ती शेवटून जर काम सोडत असेल तर तेवढं काय करायचं त्याच्यामध्ये टोटल कामामध्ये प्लस करायचं। जसं की गेल्या गणितामध्ये कसं होतं बघा, इकडं गेल्या गणितामध्ये काय होतं, 3 दिवस काम केल्याच्या नंतर काम सोडून गेला, मग शेष काम किती दिवसात पूर्ण होईल हे म्हणाल, म्हणून आपण 3 दिवसाचं काम पहिल्यांदा काढून काय केलं तर टोटल कामातून वजा केले होते। हे कधीच वय समोरून जर सोडत असेल तर, आणि मी काय म्हणलो होतो जर समजा शेवटून जर सोडाले तर काय करायचं याच्यामध्ये प्लस करायचं तेवढंच काम। बघा इकडे आता शेवटून कसं, हे जे क्वेश्चन होतं, राम एक कार्य को 20 दिन में, म्हणजे पहिल्यांदा कोण आहे राम, रामला काय करायचं, राम अकेला 20 दिन में म्हणजे किती दिवस 20 दिन में, कितने दिन में 20 दिन में। आता इथे टाका पुढे थोडस, शाम 30 दिन में, आता किती आहे शाम, शाम कितने दिन में 30 दिन में, 30 दिन ला 30 दिन, 30 दिन में पूरा करते हैं। कार्य पूरा होने के 6 दिन पहले शाम काम छोड़ देता है, कार्य पूरा होने के 6 दिन पहले शाम काम छोड़ देता है। पहिल्यांदा लसावी काढा, म्हणजे टोटल काम 20 आणि 30 चा लसावी किती येणार या ठिकाणी तर 60, बरोबर। आता हे पाठ झाला असं, टोटल काम किती आलं या ठिकाणी तर 60 काम आलं, इथवर तर समजलं। आता याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस, 20 न भाग द्या, 20 3 जा 60 म्हणजे किती काम 3 काम, बरोबर। 30 न इथं भाग द्या, 30 दोन्ही 60 म्हणजेच 2 काम। आता काय झालं होतं माहिती आहे का, 6 दिन पहिले का कार्य पूरा होने के 6 दिन पहिले म्हणजे 6 दिवस अगोदरच कोण सोडून गेला होता तर श्याम। बघा इकडं 6 दिन पहिले कोण काम सोडून गेला होता तर श्याम सोडून गेला होता। आता मी काय करणार माहिती आहे का, आता शेवटून जर काम सोडत असेल तर त्याच्यामध्ये ऍड करायचं म्हणलं, तेवढ्या दिवसाचं काम काय करायचं जोडायचं। का जोडायचं सांगतो तिकडे का, टोटल काम तर 60 होतं, टोटल काम किती होतं 60, बरोबर आहे। 60 दिवसामध्ये 6 दिवस त्यानं काम केलं होतं, पण 6 दिन पहिले शाम छोड़ के चला जाता है। श्यामनं 6 दिवस काम केला का, केलं नाही, केला का काम केलं नाही। मग मी काय करणार माहिती आहे का, 6 दिवसाचं काम केलं नाही, स्टार्टिंग कुठून केले ते दोघं मिळून केले होते, बरोबर आहे। पण शेवटच्या 6 दिवस अगोदर यानं 7 सोडलाय, कोण सोडलाय श्यामनं। मग आता काय करणार इकडे का, थोडस बघा इकडं, आता काय करायचं, जेवढ्या दिवसाचं काम सुटून आले शेवटून तेवढे दिवस ह्याच्यामध्ये ऍड करायचं, म्हणजे जे श्यामचं 6 दिवसाचं काम होतं की नाही तेवढं मी ह्याच्यामध्ये ऍड करणार, आणि ते काम दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील हे करणार। म्हणजे कसं बघा इकडे, टोटल तर 60 काम करायचं आहे, त्याला तर काही विषयच नाही। बघा इकडे 6 दिन पहिले शाम काम छोड़ देता है, मी काय करणार आता याच्यामध्ये प्लस प्लस, आता काम किती घेणार 6 दिवसाचं काम बी याच्यामध्ये प्लस करणार, 6 दिवस गुणिले 6 दिवस कोण सोडणार आता श्याम होता, श्यामची क्षमता किती आहे 2 काम करायची, या ठिकाणी 2 काम आलं, किती काम आलं या ठिकाणी तर 2 काम। 60 काम पहिल्यांदा अगोदर जशाला तसं 60 काम प्लस प्लस ह्याचे जे 6 दिवसाचे काम होते, कोणाचे काम ज्यांना सोडून चाललाय की नाही 6 दिवस अगोदर त्याचे काम पहिल्यांदा टोटल काढून घ्यायचं। बघा इकडे 6 दिवस काम केला आणि एका दिवसाला काम करायची किती क्षमता होती 2 काम, 6 दोन्ही किती झाले टोटल 12 काम, किती काम झाले टोटल 12 काम। आता टोटल काम किती होतात चेक करा एकदा, 60 प्लस 12, 60 प्लस 12 किती होणार या ठिकाणी 72, या ठिकाणी टोटल काम आता किती झालं असेल या ठिकाणी तर 72 काम। बघा इकडं 6 दिवसाचं त्याचं काम मी पहिल्यांदा मायनस केलो नाही, मायनस करायच्या ऐवजी काय केलं मी प्लस केलो, कारण 6 दिवस काम केला नाही, 6 दिवस काम केलं का केलं नाही, पण त्या 6 दिवसाच्या जागी एकटा राम काम केला होता त्या 6 दिवसामध्ये। पण ते जर आता मेथड जर मांडायला गेलं तर थोडंसं लॉंग जाते, काय जाणार आहे लांब मेथड जाणार आहे। मग त्याच्यासाठी जर शॉर्ट मेथड जर पाहिजे असेल तर काय करायचं, समोरून जर काम सुटत असेल तर तेवढे काम त्याच्यातून मायनस करायचं, आणि जर समजा शेवटून जर काम सोडत असेल तर तेवढे त्याच्यामध्ये काय करायचं तेवढ्या दिवसाचं काम प्लस करायचं। आता प्लस केले आपण 6 दिवस काम केला, एका दिवसाला किती क्षमता होती तर 2 काम करायचे, 6 दोन्ही 12 झालं 12 काम, टोटल आता काम किती झालं या ठिकाणी तर 72 काम।
आणि 72 काम करायला आता मी दोघालाही लावणार. कोणाला लावणार? दोघालाही. राम आणि श्यामला. रामची क्षमता किती होती? 3 प्लस श्यामची क्षमता किती आहे या ठिकाणी? तर 2. 72 ला 72, 3 अधिक 2, 3 आणि 2 किती होत्या या ठिकाणी? 5. 72/5 आहे. आता 5 न वरी भाग द्या. पहिल्यांदा 5 न, 5 1 5, 5 1 5. इथे शिल्लक किती आहे? 2. समोर जोडल्या 22 झाले तयार. 5 चौक 20. किती उरायचे या ठिकाणी? आता 2. उरलेले 2 वरी आणि छेदस्थानी किती आहे? 5. 14 2/5 दिन. 14 2/5 दिन. इकडे आहे काय? 2 टाईप आहेत. 2 टाईप मध्ये थोडस कन्फ्युजन होते. कन्फ्युजन कुठे होते बघा इकडं. एक असणार सुरुवातीपासून काम सोडणारा, एक असणार शेवटून काम सोडणार. जर समजा सुरुवातीपासून जर काम सोडत असेल तर मायनस होणार. कसं करायचं सांगितलं होतं. जर प्रॉब्लेम कुठे येते, जर शेवटून जर काम सोडत असेल तर काय करायचं? इथंच प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. त्याच्यासाठी मी लॉंग मेथड न सांगता डायरेक्ट शॉर्ट काय सांगालो की जेवढ्या दिवसाच्या अगोदर त्यांना काम सोडायला की नाही तेवढे दिवस टोटल काम मध्ये प्लस करायचं. तेवढं काम बरोबर. टोटल काम मध्ये प्लस केल्याच्या नंतर दोघाला मिळून प्लस करायचं क्षमतेमध्ये. दोघाला मिळून ते काम करायला लावायचं. कळलं का? बघा इकडे आता त्याच टाईपचं अजून एक गणित आहे. x एक कार्य को अकेला 9 दिन में, y 18 दिन में पूरा कर सकता है. दोनों मिलकर कार्य शुरू करते. कार्य पूरा होने के 3 दिन पहले x काम छोड़ देता है. पहिल्यांदा क्वेश्चन वाचल्या. आपल्याला पहिल्यांदा समजावं की समोरून सोडते का शेवटून सोडते. जर शेवटून जर सोडत असेल तर प्लस होणार आहे काम. आता मला सांगा x एक कार्य को अकेला 9 दिन में, x ला किती दिवस लागले? 9 दिन. त्यानंतर y 18 दिन में पूरा करते म्हणून y ला किती दिवस लागले? तर 18 दिन. आता पुढे काय करणार? लसावी म्हणजे टोटल काम. 18 आणि 9चा लसावी किती येते बघा इकडं. मोठी संख्या कोणत्या दोघांमध्ये? 18 आहे. 9 न भाग चले का या ठिकाणी? चले. 9 2 18 म्हणजे लसावी किती सापडली या ठिकाणी? तर 18च. म्हणजे टोटल काम या ठिकाणी किती आलं? तर 18 काम. 18 काम लिहिल्या. त्याच्यानंतर 9 न आता भाग द्या. 9 2 18, 2 काम आलं. 18 न भाग द्या. 18 1 18, 1 काम आलं. किती काम आलं या ठिकाणी? 1 काम. आता पहिल्यांदा एक चेक केला. काम शेवटून सोडाले का समोरून सोडाले? तर शेवटून सोडाले. आणि शेवटून जर सोडत असेल तर त्याच्यामध्ये काम तेवढे काम जेवढ्या दिवसानं त्यानं सोडले की नाही तेवढं काम प्लस होणार आहे. म्हणजे टोटल काम इथं किती होतं? 18 काम होतं. 18 काम मध्ये शेवटचं सोडाले ना तेवढं काम प्लस होणार आहे. शेवटून त्याने काय सोडले, कोण सोडले, एक वेळेस चेक करायचं. दोनों मिलकर कार्य शुरू करते. कार्य पूरा होने के 3 दिन पहले x काम छोड़ देता है. x चं किती दिवसाचं काम? 3 दिवसाचं काम राहिलेलं आहे. किती काम सोडलं होतं? x चं किती दिवसाचं काम? x गुणिले 3 दिवसाचं काम. x ची क्षमता किती आहे या ठिकाणी बघा इकडं. x ची क्षमता एका दिवसाला 2 काम करायचे आहे. 3 दिवसाचं काम राहिलंय त्याचं बरोबर. 2 काम या ठिकाणी 2 काम गुणिले असे किती दिवसाचं राहिले? 3 दिवसाचं. 3 2 6 काम. आता जे त्यानं काम सोडून गेलं होतं की नाही तेवढी त्याची भरपाई करून घ्यायला होतं. जेवढ्या दिवसाचं काम सोडून गेलं होतं की नाही तेवढी त्याची भरपाई करून घेऊन दोघाला जॉईंट करून दोघांची क्षमता जॉईंट करून दिवस काढायचे. त्याच्यामुळे बघा 18 ला 18 काम प्लस आता हे 2 काम होत आहेत. 2 काम करायची x क्षमता. असे किती दिवस? 3 दिवसाचं. 3 2 किती काम? 6 काम. हे पहिलंचे 18 ला 18 प्लस 3 2 6. आता टोटल काम किती करायचं आहे माहिती आहे का? 18 अधिक 6. 18 अधिक 6 किती होणार या ठिकाणी? तर 24. आता 24 काम करायचं आहे. आता 24 काम कोण करणार आहे? तर दोघालाही लावायचं आता काम. एक सोडून गेलं याचा अर्थ असा नाही की त्याला घ्यायचं नाही. ते सोडून गेलं होतं की नाही त्याचीच भरपाई करण्यासाठी त्याला एक्स्ट्रा काम लावलं होतं. इथं हे जे ऍड करायला की नाही आपल्याला ऍड जे करायला आता सोडून गेल्याच्या नंतर खाली कोणाची क्षमता टाकाव? x ची बी टाकताय ना y ची टाकताय ना. कारण एकानं सोडून गेलं नाही ना. म्हणून मी काय केलो जे सोडून गेलेलं आहे त्याचं पहिल्यांदा काम ऍड केलो. ऍड करून दोघांची क्षमता खाली टाकायचं. मग आता लेवल मध्ये होऊन जाते. कळलं का? बघा आता किती काम होतं? टोटल 24 काम बरोबर. 24 कामला 24 काम वरी लिहायचं. आता 24 काम करायला दोघालाही आणायचं. दोघाला कोणाला? आता x आणि y ला. x ची क्षमता किती आहे? 2 प्लस y ची क्षमता किती आहे? तर 1. आता एक काम करा 24 भागिले 2 आणि 1 3. 3 ना आता वरी भाग द्यायचा. 3 वरी भाग द्यायचा. 3 1 3, 3 8 24. कितने दिन? 8 दिन. कितने दिन उत्तर येईल? 8 दिन. कळलं का? हे 2 टाईप आज आपण किती बघितलं? टाईप 3 बघितलं. कोणते कोणते बघितलं बघा इकडं.
सगळ्यात सुरुवातीला आपण कोणतं बघितलं की काम भागों में बांटा जाए, काम भागों में बांटा जाए म्हणजेच काय, जर समजा कधी 1/3 काम, 1/3 भाग काम, 4/5 भाग काम असं जर काही आलं तर त्याला पूर्ण भागामध्ये काढावं लागेल. पूर्ण भागामध्ये काढायसाठी 1/3 भागला उलट केल्या आपण 3/1 गुणिले दिवसानं गुणल्या. मग याचं टोटल काम करायला 15 दिवस, बी ला टोटल काम करायला 20 दिवस हे निघालं होतं. या टाईपचं बघितलं. त्याच्यानंतर पुढची टाईप कोणतं बघितलं तर काम छोडकर जाने वाले सवाल. आणि या काम छोडकर जाने वाले मध्ये 2 प्रकार आहेत. कोणते, एक समोरून सोडून जाणार आणि एक शेवटून सोडणार. जेवढं समोरून सोडत असेल तेवढं टोटल कामातून मायनस करायचं आणि जेवढं शेवटून सोडत आहे, जर शेवटून जर म्हणलं तर काय करायचं, तेवढं काम प्लस करायचं. कळलं? ह्या टाईपचं. आता याच्या नेक्स्ट टाईप उद्याच्या लेक्चरमध्ये. कळलं सगळ्याला?